शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 द बर्निंग सी हा सिनेमा बघितला. सुंदर आहे. म्हणजे कसं हव्यासापोटी किंवा हावरट किंवा पैसा कमवायच्या मागे माणूस लागतो आणि इतर गोष्टींचा विचारच करत नाही किंवा दुसऱ्या रिपरकेशन्स किंवा त्यांचे परिणाम यांचा विचारच करत नाही. आणि मग तो परिणाम जेव्हा समोर यायला लागतो तेव्हाही त्याच्यातून कशा पळवाटा काढता येतील किंवा त्याच्यात काही लोकांचे जीव कसे जातात ह्याची त्याला पर्वाच नसते. अर्थात थोडंफार सोल्युशन्स काढतात ते लोक, नाही असं नाही, पण जीव किती लोकांचा गमावला पण नुकसानही किती होतं हे त्याच्यातनं दिसतंय. थोडक्यात समुद्रामध्ये जे अमेरिकन कंपनी रिग्स इरेक्ट केले असतात ऑइल आणि नॅचरल गॅस काढायला समुद्राच्या तळातनं, तर ते इतक्या जास्त प्रमाणात ते रिग्स तर भरपूर त्यांची म्हणजे जे स्टेशन्स आहेत ऑइल स्टेशन्स ते रिग तर ते तर मोठे मोठे भरपूर असतात. पण ॲट द सेम टाइम की रेट ॲट विच दे आर एक्स्ट्रॅक्टिंग द ऑइल तो खूप जास्त असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की हळूहळू समुद्राखालचे जो खडक आहे, जमीन आहे, ती भुसभुशीत व्हायला लागते आणि डळमळीत व्हायला लागते. म्हणजे भूकंपासारखं लँड स्लाईड व्हायला लागते समुद्राच्या आत. आणि त्याच्यामुळे गॅस लीक होणं, ऑइल लीक होणं हे प्रकार सुरू होतात. आणि त्याच्यामुळे मग स्फोट, ते स्टेशन्स डेंजरमध्ये येतात, कोलमडून पडायच्या याच्यात किंवा स्फोट होण्याच्या याच्यामध्ये. तर असाच एक माणूस असतो की ज्याला एक मुलगा असतो छोटा 5-6 वर्षांचा, आणि तो ह्या एका ऑइल कंपनीच्या रिगवर काम करत असतो. म्हणजे त्या रिगवर बाकी मशिनरी बघणं वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याची एक गर्लफ्रेंड असते. तर ती अशा ठिकाणी काम करत असते की समुद्राच्या आत जर कोणाला मदत हवी असेल सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं किंवा शोध घ्यायचा असेल काही, तर ती त्यांना मदत, म्हणजे त्या इन्स्टिट्यूटमध्ये असते ती, किंवा तिला ते येत असतं. म्हणजे ते लोक एक स्नेक टाईपचा रोबो पाठवून सगळं रेकॉर्डिंग करत असतात आणि आवाज पण ऐकू येत असतात त्याच्यात. आणि त्याच्याद्वारे त्यांना कळतं की कोण कुठे आहे, कोण कुठे. लोकेशन एकदा कळलं की मग रेस्क्यू करायला सगळ्यांना सोपं होते. तर असंच जेव्हा एका रिगवर स्फोट होतो किंवा काही कोलमडून पडतात आणि काही लोक त्यांना अडकण्याची म्हणजे काही लोकांना ते रेस्क्यू करतात, पण काही लोक आत गाडले गेलेत आणि ते जिवंत आहेत की नाही त्यांना रेस्क्यू करायचं, म्हणजे कोण अडकलेत हे बघण्यासाठी म्हणून ते हिची मदत मागतात, त्या मुलीची. तर ती तिथे जेव्हा जाते तेव्हा ती शोधून काढते. त्याच्यात 2 आत अडकलेले तर मेलेच असतात गुदमरून, एक जिवंत असतो, तो बचाव करत असतो. तर मग ते लोक लोकेशन त्यांना कळते की कुठे एक्झॅक्टली, आणि मग ते त्या पद्धतीने त्याला म्हणजे मग हेलिकॉप्टर वगैरे पाठवून त्याला रेस्क्यू करतात. तर हे सगळं चालू असतानाच त्या लोकांना हे लक्षात येतंय की हळूहळू सगळ्याच रिग्सवर अलर्ट दिसायला लागलाय किंवा प्रॉब्लेम दिसायला लागलाय. आणि आपल्याला हे कशामुळे होतंय, मग ते लोक मीटिंग वगैरे बोलवतात. मग त्यांना हे कळतं की ओव्हर हे केल्यामुळे स्पिलिंग, आपलं एक्स्ट्रॅक्शन आणि जमीन हे होते. आणि मग त्याच्यानंतर त्यांना हे पण लक्षात येतं की आता हळूहळू जे ऑइल आहे ते पसरून राहिलंय आणि त्याचा फ्लो हळूहळू सगळ्या समुद्र किनाऱ्यांवर येत शेवटी तो जमिनीपर्यंत पण येऊ शकतो. आणि त्या ऑइलमुळे सगळंच जनजीवन धोक्यात होईल. माणसांपेक्षा समुद्र आणि समुद्रातलं सगळंच, कारण तो लेअर ती खूप थिक आहे ऑइलची, आणि समुद्रातले माणसे, जनजीवन सगळंच विस्कळीत होणार आहे. आणि परत ह्या रिग्सना तर धोका आहेच, केव्हाही स्फोट होऊ शकतो, काही होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे मग ते लोक सगळ्यांना आता काय करायचं, मग आता पैशाचा प्रश्न असतो, सगळं वाया जात आहे, कसं करावं. मग एक जण सोल्युशन सांगतो की आपण ह्या सगळ्या तेलाला आग लावून टाकायची. तर ती आग विझेल मग हळूहळू, म्हणजे इट विल टेक 1 or 2 years ऑल्सो, पण हळूहळू ती कमी होईल आणि मग
आपल्याला सगळं आटोक्यात आणता येईल. म्हणजे दुसरं काही सोल्युशन, म्हणजे सगळ्यांना मग तेच पटतं, कारण दुसरे काही वेगवेगळे सोल्युशन्स चालू असतात, पण ते काही कोणाला पटत नाही आणि कोणाला म्हणजे योग्य वाटतही नसतं. तर मग शेवटी हे ठरतं की बुवा तेलाला आग लावायची. तर आता हळूहळू मग सगळे स्टेशन्स इव्हॅक्युएट आधी केले पाहिजे, लोकांना तिथून काढलं पाहिजे, कारण नाही तर मग स्टेशन सगळे भस्मसात होतील, म्हणून सगळ्यांना इव्हॅक्युएट करू लागतात. तर इथे हा जो लहान मुलाचा वडील जिथे काम करत असतो त्या ट्रिपवर, तर तिथे पण हेलिकॉप्टर येतं इव्हॅक्युएट करून ठेवायला. सगळे लोक भराभरा जात असतो, पण खाली एकदम त्यांना काहीतरी आठवतं की अरे तो वॉल बंद करायचाच राहिलाय आणि त्याच्यामुळे धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे मग हा काय म्हणतो, मी येतो पटकन बंद करून तो वॉल, आणि तोपर्यंत तुम्ही थांबा. पण हा खाली जातो आणि एक बंद करून हे करेपर्यंत ते आगीचं हे आणि ह्या लोकांना सारखं अलर्ट की लवकर इव्हॅक्युएट करा, आणि ते लांबून त्यांना ब्लास्ट पण दिसायला लागतात. तर शेवटी ह्याला सोडून ते निघून जातात आणि खाली ह्याच्या इथे पण काहीतरी एकदम पाणी शिरायला लागतं वगैरे, त्यात तो अडकतो थोडक्यात तिथे खाली. आता तो जिवंत आहे का मेला आहे काहीच कळायला मार्ग नाही. आता इकडेच्या ऑफिसमध्ये ही म्हणजे याचं काही फोन लागत नाही, काहीच नाही, त्याच्यामुळे ती त्याच्या मुलाला घेऊन तिथे येते. तर ते म्हणतात तो खाली तिथे गेला होता पण आम्हाला काहीच माहित नाही, आणि आगीचं तर आम्ही हे दिलेलं आहे, मग आता काय करायचं, कोणीच काही, त्यामुळे आम्ही आता काही करू शकत नाही. ती म्हणे पण आता तुम्ही आग जर तिथपर्यंत आली तर तो जिवंत जरी असला तरी मरून जाणार, कोणाला तरी पाठवा तिथे, आपण बघूया रेस्क्यू करायला. ते म्हणे नाही आम्ही काहीच करू शकत नाही आता, अशा ह्याच्यात खूप डेंजरस ह्याच्यात ते कोणीच जाणार नाही. मग शेवटी ती एका मुलीला तयार करते, जिला हेलिकॉप्टर चालवता येते, ती आणि तिचा एक मित्र असतो जो हिच्या बरोबरच काम करत असतो रेस्क्यूच्या ऑपरेशनमध्ये. हे दोघं मिळून तिथे जातात आणि त्या रिगवर उतरतात आणि मग शोधतात. तर हा जिवंत असतो खाली, पण आता इथून बाहेर पडायचं कसं हा मोठा प्रश्न असतो. त्याला ते काढतात बाहेर, त्याची हालत खराब असते खूप. तर आता हा विचार करतात काय करावं, कसं बाहेर पडावं. तर मग एकदम तिलाच सुचतं, ती म्हणते लाईफ बोट्स असतील इथे, तर आपण लाईफ बोटमधून जायचं. पण लाईफ बोटमधून जायचं कसं, वरून तर सगळं जळतंय तेल, मग आपल्याला तसं पण जाता येणार नाही. मग ती म्हणते आपण ही बोट अर्धी पाण्याने भरूया आणि त्या पाण्याच्या मदतीने, म्हणजे खाली पाणबुडीसारखी ती बोट आपल्याला थंडही ठेवेल आणि खाली राहील, तर म्हणजे आपण तेलाच्या खालून निघून जाऊ. तर हिनी त्याला सांगितलं असतं आपल्या मित्राला की तू आज जाऊन हा वॉल्व चालू कर आणि पाणी भर, मी ह्याला घेऊन येते. तर तो नेमका तो वॉल्व चालू करायचा राहून जातो. तर आता वॉल्व परत बंद करायचं म्हटल्यावर कोणाला तरी त्या बोटच्या बाहेर यायला पाहिजे, आणि जो बाहेर आला तर मग दार बंद झाल्यावर काहीच करू शकत नाही. शेवटी तो मित्र सॅक्रिफाईस करतो, तो म्हणतो नाही तुम्ही दोघं जा, मी वॉल्व बंद करतो, आणि तो उडीच टाकतो, म्हणजे बाहेर ऐकत नाही कोणी तर उडी टाकतो आणि वॉल बंद करतो दार. मग आता हे लोक शेवटी जातात, पण पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम येतो, हा बेशुद्ध होऊन जातो त्या मुलाचा वडील, आणि पाणी भरायला लागतं बोटीत, ती एकदम तळाला जाते. पण मग हळूहळू याला येते शुद्ध, मग तो सांगतो असं कर तसं कर, म्हणजे तिला डायरेक्शन देत राहतो, आणि मग ती बोट पुन्हा येते सरफेसवर. आणि मग हळूहळू हे लोक पण बघतात की जिथे आता तेलाचे आग कमी झालीये, मग हे लोक सरफेसवर येतात, आणि मग तिथून त्यांचं म्हणजे जवळ पोचलेले असतात, आणि मग तिथून त्यांचा फोन लागतो, फोन करतात तर तिथे ऑफिसमध्ये की आम्ही आता अशा ठिकाणी आहोत आणि आम्ही लाईव्ह बोटमध्ये आहोत, आम्हाला घ्यायला या. मग त्यांना रेस्क्यू करतात, हेलिकॉप्टर जातं आणि म्हणजे त्यांची सोडवणूक होते. आणि मग तिघही जण, मग ती गर्लफ्रेंड त्यांच्याच बरोबर राहायला, आणि ती मुलगी, तो मुलगा पण अजिबात त्या ऑफिसमधून जात नाही. सगळे म्हणजे ऑफिस रात्री बंद होऊन सगळे घरी परतायला लागतात. तर तो म्हणतो नाही, मला हिने सांगितलंय सोफिया, ती त्या मुलीचं नाव सोफिया असते, सोफियाने बोला है ऑफिस छोड के कहीं नहीं जाना, मैं यही रहूंगा. तर तो तिथेच झोपतो. मग त्याच्याबरोबर त्या याचा मित्र पण तिथेच थांबतो, आणि मग सकाळी हे सगळ्यांना कळतं की हा जिवंत, आणि मग सगळेजण त्याला घेऊन येतात. तर थोडक्यात ज्या कंपनीज हे सगळं करत असतात, हायर करत असतात, त्यांच्याकडनं
कॉन्फिडेन्शियल फॉर्म्सवर सह्या करतात, हे करतात, पण त्यांच्या जीवनाचं गॅरंटी कोणीही घेत नाही. पण सुंदर आहे सिनेमा, एकदम सुरेख.